त्याचबरोबर आपले शिंगे गणातील पंचायत समिती उमेदवार मान्य मानसिंगराव मोरे आणि त्याचबरोबर आपल्या वर्णे गणाच्या उमेदवार आपल्या भाजपच्या साक्षी माने असे तिघांचेही आज मान्य मनोजदादा आपले आमदार मान्य बर्गेताई आज इथं उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज ह्या तिन्ही उमेदवारांचा भैरवनाथाचा आशीर्वाद घेऊन नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. आणि आम्हाला 100% खात्री आहे की कुणी किती काही सांगण्याचा प्रयत्न केला तरी या गटातून या गणातून दोन्ही गणातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील आणि जिल्हा परिषदला पंचायत समितीला 100% भारतीय जनता पार्टीचं यश मिळणार आहे ही वस्तुस्थिती. बाबा अनेक ठिकाणी आता बंडखोर उफाळून आलेले आहेत त्या संदर्भात, कारण की आपल्याच गटातील काही अपक्ष उमेदवारी भरलेले किंवा दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत त्या नाही, संदर्भात आता आपण त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी इच्छुक असणं यात काही गैर नाही, उमेदवारी मागणं यात काही गैर नाही आणि सगळ्यांची इच्छा असते किंवा आम्ही मागितलं म्हटलं आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे. शेवटी आता अधिकृत उमेदवार आपण निर्णय सर्वानुमते केलाय आणि काहींनी म्हणजे या याच्यामध्ये आमचं ऐकलं सुद्धा इच्छुकांनी. काही जण थांबले, काही जणांनी अर्ज दाखल केलेत, पण मला खात्री आहे की कुठेही बंडखोरी आमच्या याच्यामध्ये होणार नाही. जे बंडखोर आमचे किंवा ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले ते नक्कीच त्यांची समजूत घालून त्यांना पक्षाबरोबर आणि सगळ्या या प्रक्रियेमध्ये आम्ही परत एकदा सामावून घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुद्धा काही जण गेलेले आहेत. आपलीच तुमच्याच अगोदर भाजपातले होते, त्यासाठी तुम्ही काय निर्णय घेणार? नाही तर कसं आहे, आता अशी जी काही लोक असतात की तात्पुरतं इकडून तिकडं, तर शेवटी काय राजकारण फार काळ टिकत नाही. आज इकडं उद्या तिकडं. वर्ण्यातलं पण असंच काही उदाहरण आहे. पण आता शेवटी वर्णेवाल्यांनी खरं ग्रामस्थांनी विचार केला पाहिजे. मध्ये मी कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचा आलो होतो. त्यावेळेला इथला हा जो आपल्या देवस्थानपर्यंत येणार रस्त्याबद्दल सगळ्यांनी केले किंवा काम मंजूर आहे आणि अजून सुरू होईना. 1-2 वेळेला कॉन्ट्रॅक्टर येऊन बघून गेला. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला मी माहिती घेतली अधिकाऱ्यांकडनं, तर तुम्ही आता ज्यांचा मला वाटते उल्लेख करत असाल त्यांच्यामुळे जे काम सुरू होत नव्हतं. कारण कॉन्ट्रॅक्टरला त्रास देण्याचा उद्योग, कॉन्ट्रॅक्टरला वेठीस धरण्याचा उद्योग, ठेकेदाराला काही स्वतःच्या हितासाठी हे करणं. म्हणजे मला गंमत एक वाटते की एवढं आबापुरीचं ही भैरवनाथाचं मोठं देवस्थान आहे आणि गावातलेच जे स्वतःला स्वयंघोषित पुढारी म्हणतात तेच या देवस्थानचा रस्ता म्हणजे होऊ नये किंवा तो असं म्हणजे ज्या अवस्थेमध्ये आता आहे अशा अवस्थेमध्ये पडून राहावा म्हणून माजी सदस्य जे इथले त्यांनी हा सगळा उद्योग केलाय. कारण कॉन्ट्रॅक्टर मला स्पष्ट बोलला की आम्हाला एवढा त्रास आहे, म्हटले साहेब आम्ही काही करू शकत नाही. पण आता त्यांना सूचना दिल्यात तेव्हा अशांना काय करायचं हे वर्णी ग्रामस्थांनी विचार केला पाहिजे. खरं म्हणजे एकच प्रश्न बाबा, आता भाजपला मिळणाऱ्या यशात आता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनंतर जे काय आता उमेदवार हे झालेत, नाराज झाले, काही अर्ज भरलेत अपक्ष म्हणून, ते भाजपाच्या विरोधात सर्वपक्षीयांनी काय अनैसर्गिक आघाडी केलेली दिसून येते, त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, 100% अनैसर्गिक किंवा काय म्हणायचं अभद्र आघाडी आहे ही. म्हणजे फक्त भाजपची ताकद रोखण्यासाठी स्वतःच सगळं जे आहे हे सोडून जे काही राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्र आलेत, शिवसेना त्यांच्याबरोबर सामील झाली आहे शिंदे साहेबांची. आमच्या इथं नाही, म्हणजे ती एक महेश दादा आमच्या बरोबर आहेत हे आपल्याला म्हणजे स्पष्टपणे सांगू इच्छितो. या मतदारसंघामध्ये आमदार महेश दादांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असं मिळून लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जिल्ह्यात काही इतर ठिकाणी जरा वेगळे विषय झालेत, पण सातारा कोरेगाव या ह्याच्यामध्ये महेशदादांचं भाजप बरोबर आणि त्यांच्या इकडं शिवसेनेमधनं अशा पद्धतीने त्यांनी निर्णय केलाय. पण जी काही युती बाहेर झालेली आपण बघतोय ही नक्कीच चुकीची आहे. पण ह्यातनं काय होणार नाही. शेवटी भाजपची ताकद लोकांना माहित आहे. आम्हाला आमच्या संघटनेवर विश्वास आहे. आज गावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत आमची संघटना, आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पोहोचलाय. त्यामुळे नक्कीच या कार्यकर्त्याच्या जोरावर, त्याच्या ताकदीच्या
जोरावर आमचे सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. बाबा शेवटचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेवर आता भाजपाचा किंवा युतीचा झेंडा फडकेल का? आणि जे आता तुमच्याकडे उमेदवार जे नाराज गट आहेत त्यांना तुम्ही नंतर कुठं न्याय देणार का? 100% हे बघा, जो समाजकारणात राजकारणात कार्यरत राहतो त्याला आज ना उद्या संधी काम करण्याची नक्की मिळते. बऱ्याच वेळेला आपल्याला काय वाटतं की ही निवडणूक म्हणजे शेवटचीच निवडणूक आहे, याच्यानंतर निवडणूक आपल्याला लढवता येणार नाही किंवा आपल्याला चान्सच मिळणार नाही. पण असं नसतं. शेवटी तुम्ही लोकांमध्ये राहिला, काम करत राहिला, योग्य वेळेला योग्य संधी आल्यानंतर 100% काम करण्याची, पदावर काम करण्याची जबाबदारी मिळते. आणि जे आमचे उमेदवार ज्यांना आम्ही तिकीट देऊ शकलो नाही किंवा उमेदवारी देऊ शकलो नाही, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मग उद्याच्या ह्याच्यामध्ये कमिट्या असतील, जिल्हा नियोजन समिती असेल, महामंडळ आज आमच्याकडे आहे त्या ठिकाणी असेल, अशा योग्य ठिकाणी नक्की त्यांना काम करण्याची संधी आम्ही सर्वजण मिळून देऊ. एक प्रश्न झाला, आपल्या कराड उत्तर मतदारसंघात काही गटात अशीच परिस्थिती झालेली आहे. काही नाराज होऊन आपल्या भाजप विरोधात फॉर्म भरले. त्यांच्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आणि त्यांच्याबद्दल आपलं मत काय राहील? जसं आत्ता बाबांनी सांगितलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की ही निवडणूक ही शेवटची निवडणूक आहे आणि अशा पद्धतीनं काही मंडळींनी विचार केलेला आहे. परंतु सर्व चित्र या ठिकाणी मंगळवारी स्पष्ट होईल. बऱ्याचशा मंडळींना आम्ही त्यामध्ये कन्व्हिन्स करून त्यांना बाकी इतर ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जी बंडखोरी आहे ही टाळण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यातूनही जरी काही राहिले बंडखोर तरी त्या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीची ताकद ही अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे. 100% या ठिकाणी संपूर्ण कराड उत्तरच नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही फार मोठ्या प्रमाणावर यश संपादन करेल.